किशोरीताई, तुम्ही मात्र कडक डाएट फॉलो करता हे आम्हाला माहिती आहे. मला कळलंय की त्या फक्त सलाड खातात म्हणजे खूप वेळा म्हणजे बऱ्याचशा वेळेला. हे खरं आहे का? मी खरं सांगू का, डायटिंग करणं, स्लिम राहणं, फिट राहणं हे खरंच खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. हो, ही प्रत्येक क्षणाची म्हणजे क्षणाला तुम्ही युद्ध करत असता स्वतःबरोबर, खरंय. की प्रत्येक जो घास येतो तुमच्या समोर, समजा आता तुम्ही सकाळी उठल्याच तुम्ही चहा घ्याल दुधाचा साखर घालून, तर त्यातच तुमची मारामारी सुरू होते की हे आपल्याला कॅलरी वाईज किती आहे. त्याच्याऐवजी मग तुम्ही ग्रीन टी घेताय का ब्लॅक कॉफी घेताय, मग त्याने तुमचं कॅलरी ऑलरेडी 0 पासून तुम्ही दिवसाची सुरुवात करता. 6 तासाची जेमतेम झोप काढून 1 तास माझं वर्कआउट होईल, जिम करेन, ह्याच्या मागे माझा खूप प्रयत्न असतो. म्हणजे माझ्या टाईपच्या लोकांची मेहनत जरा एक्स्ट्रा असते ह्या बाबतीत आणि ते जास्त डिफिकल्ट आहे साध्य करणं. आता कितीतरी माझ्या महिला मैत्रिणी आहेत तिकडे, त्या म्हणतात तुमचं काय रहस्य आहे हो. तर मी आता ऑलमोस्ट रहस्यच सांगितलं इथे आपल्या हवाई उद्याच्या सेटवरती की थोडीशी एक्स्ट्रा मेहनत आणि तुम्ही कायम फिट राहू शकाल. तर आज आपण दुबईत आलोय म्हटल्यानंतर तर दुबईतल्या लोकांना भेटणं झालंच पाहिजे. तर तुकरेटवाडीतले लोक तर इथे आलेत, पण काही तुकरेटवाडीकरांचे पाहुणे ते दुबईमध्ये आहेत, ते पण आलेत. तर दुबईमध्ये वेगवेगळे डान्स प्रकार बघायला मिळतात. बेली डान्स खूप फेमस आहे सगळीकडेच आणि तो पाहिलाही जातो सगळीकडे, शिकलाही जातो, शिकण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही कधी केला शिकण्याचा प्रयत्न? हो. तर काय झालं, तुम्हाला शिकवण्यासाठी आता एक बाई इथे येणार आहे. क्या बात आहे, वा वा. आणि त्यांचं म्हणणं की ते दुबईच्याच आहेत म्हणून, तर त्यांना आता आपण आमंत्रित करणार आहोत. तर मंडळी, दुबईमध्ये आपण आलेलो आहोत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे एक बाई आहेत ज्या आता बऱ्याच गोष्टींमध्ये माहीर आहेत. म्हणजे डान्स तर त्यांचा उत्तम आहेच असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबरीनं ब्युटी विषयक टिप्स त्या सगळ्यांना देत असतात. ते मला सगळं आता बघायचंय. काय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ज्यांचं नावच आहे ब्युटी बाई. या अरे त्या चपलेची एक टाच गेली आहे का? नाही, डान्स आहे तो. हा, असं आहे होय. मला वाटलं टाच गेली म्हणून आपलं असंच चाललंय मगापासून. ब्युटी बाई, तुमचं स्वागत. आपलं पूर्ण नाव काय आहे ब्युटी बाई? माझं ब्युटी बाई आबा धोबी. ब्युटी बाई आबाधोबीकर. हा, आबाधोबीच्या तुम्ही? हो. पण आबाधोबी मध्ये काय फेमस आहे, काय माहिती आहे का तुम्हाला? नाही नाही, तिकडे ना सगळे धोबी आहेत. गपाशा, काही बोलू नका. अहो, खरं सांगते, माझ्या आजोबांनीच नाव ठेवलंय ते. काय? हे आबा धोबी. आजोबा कोण होते? आबा. ते पण धोबी होते? हा, मग काय. त्यांचे आजोबा धोबी होते म्हणून त्यांनी नाव ठेवलं आबाधोबी. हे असं तुम्ही आपल्या इथे सांगताय आम्हाला आणि आम्ही विश्वास ठेवायचा तुमच्यावरती. अजून एक स्टेप येते मला. तुम्हाला स्टेप येते? हा. कुठली? जरा हे गाणं वाजवायला सांगा बघा. गाणं वाजवा प्लीज. हा. ते दाखवतात. वहिनी, बरं, आबाधोबीकर यांचं मी स्वागत करतो. वहिनींचं फारच सुंदर तुम्ही दिसताय वहिनी. मला फार आवडलं हे जे काही तुम्ही छान करून आलाय. दिवाळीत फ्री आहे का? का हो, काय डान्स करायचंय? नाही, आकाश कंदील म्हणून लावायचं बाहेर. किती ते घालून आलाय, काय काय नुगा जळतोस माझ्या सौंदर्यावर. काय काय अगो बाई, उगाच सौंदर्यावर. नाही तर त्याचं काय. सौंदर्य जळलंय 4 दिवस बाहेर जाऊन ते बघ उन्हात.
काय म्हणजे जाऊ दे काय कॅमेरेत म्हणून मी काय बोलत नाही. लोक टॅन होतात, तू फ्राईंग पॅन झालाय जवळ. हे लय होत आहे नीलू. बर बर. तर मला सांगा की दुबईमध्ये तुम्ही आहात असं आम्हाला कळलं. हा. तर बेली डान्स तुम्ही लोकांना इथे शिकवता हा. असं मी कळलेलं आहे मला. हो, आणि हो. आहेत की म्हणजे सेलिब्रिटी आहेत ना आपले हा. दुबई मधले मराठी सेलिब्रिटी. त्यांना बेली डान्स त्यांना बेली डान्स म्हणण्यापेक्षा शिकवतो की त्यांना पहिलं बेली डान्स काय असतो हे तर दाखवा. हे झालं मगापासून सगळं. बेली डान्स कुठे ऑथेंटिक? ते पाहिजे तुम्हाला. हे बघा, बेली डान्स असतो, तुमचं बेली डान्स होतो. पोरं बेली तुमचा डान्स बघून घाबरून पळून गेली. मी हे नको काय चाललंय वगैरे. तर जरा बेली डान्स जो असतो असं असं हा काय ते काय एकदम सोपं स्टेप जरा दाखवा. आता हे बघा, हा. हे असं सायकल चालवतो असं समजायचं आपण. अच्छा, कसं? सायकल अच्छा असं हँडलला पकडायचं. अच्छा, जरा शिकवा ना दोघींना पण. या ना जरा. या या चला. या शिकायला एकदम तर या. सोपं आहे, एकदम या. खूप सोपं आहे. ताई या. अरे काय आहे? असा हात करा. काय हँडलला पकडलं असं सायकलचं समजा. ओके. त्याच्यापेक्षा कठीण आपला बाल्या डान्स आहे हा, का? तो पण करूया ना एकदा मग सगळे मिळून. चला वाजवा. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या रूपाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला धावरे. गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे, तू कृष्णाचे रूप किती गावरे, तुझ्या रूपाचे किती गुण गावरे. हो. वा वा वा. वा वा. निर्मितीताईंनी करेक्ट ठिकाणी करेक्ट गोष्ट आम्हाला सांगितली की बाल्या डान्स याच्यापेक्षा अवघड असतो आणि त्यामुळे हा करायला मिळाला आपल्याला या हो, हो, मंचावरती. हो. बरं, तुम्ही काय म्हणालात की कुणाला शिकवता तुम्ही इथे दुबईत? मराठीतले सेलिब्रिटी आहेत ना हा, त्यांना शिकवतो दुबईत. दुबईत मध्ये. मराठी सेलिब्रिटी कसे असतील दुबईत? अरे आहेत दुबईचे कोण मराठी सेलिब्रिटी ते आहेत? संगीतकार आहेत ना. कोण? अजित अरब. अजित अरब. अजित परब असा नाव आहे त्यांचं. अरे अजित परब. नाही बाबा, मी त्यांना टिप्स दिलेत ऍक्टिंग बद्दल. त्यांना ऍक्टिंगच्या तुम्ही टिप्स Tips दिल्या? दिलेत. काय टिप दिली ऍक्टिंग? मी म्हणलं त्याला, हे बाबा तुझ्या पाया पडतो पण ऍक्टिंग नको करू. ही टिप तुम्ही दिली मग? ऍक्टिंगची. आणि कोण असतात तिकडच्या दुबईतल्या तिकडे? आणि ते आहेत की कोण? अलका कुबल. हिट आहे, हिट आहे. आणि कोण तुम्हाला आणि त्या हिंदीतल्या आहेत गायिका कोण? अलका याज्ञिक. हे वेगळं असतं, हे वेगळं असतं. तुम्ही उगाच ते जोडताय, पण तसं आहे नाव थोडस हाय ना. साम्य आहे थोडस म्हणून. हा. पण ब्युटी पार्लर आहे तुमचं इथे? हा. काय ब्युटी पार्लरचं नाव आहे? माझं ब्युटी पार्लरचं नाव आहे आय विल कट यू. आय विल कट यू. आय विल कट यू. कट यू. हा. अशाने कोण धमकी आहे का? आमंत्रण. आय विल कट यू.